आता ही शिडी केलेली आहे आपण, पण ही शिडी पहिल्यांदा मी पूर्णपणे पाईप वापरलेले आहे ह्या भिंतीजवळ जर जेव्हा वापरलेली आहे तेव्हा तुमच्या लक्षात येईल मी इथे खाच मारलेली आहे. आता ही खाच मारलेली आहे कशासाठी, तर ती कट करायची आहे आणि ती हे वरची ही पाईप काढून ह्या 2 पॅंड्या भिंतीला मारायच्या आहेत. आता त्यासाठी ही शिडी केलेली आहे. आता सध्या ही अशी शिडी केलेली आहे. ही उंचीला 10 फूट आहे आणि टप्पे 7 आहेत. एकूण 12 इंच अंतर आहे दोन्हींच्यामध्ये. आता तुम्हाला लक्षात येईलच ती खाच मारून शिडी कशी झालेली असेल ती. आता ही खाच मारून झालेली शिडी आहे. आता तुमच्या लक्षात आलंच असेल की अशी शिडी इथे खाच मारून आत घातलेली आहे. इथे टप्पा काढून हे भिंतीतच 2 टप्पा मारलेले आहेत. त्यामुळे ही 3 फुटाची पाईप आपल्याला वाचवता आलेली आहे. अशी शिडी तयार झालेली आहे. ही शिडी अशी तयार झालेली आहे. आता या शिडीवर चढायलाही सोपं होतं. त्यामुळे आता या शिडीचं रिलिंग करायचं आहे अजून, पण शिडीचं रिलिंग केल्यानंतर तुम्हाला मी दुसरा व्हिडिओ पाठवेनच. तरी आपण व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि अशी शिडी तयार करण्याचा प्रयत्नही करू शकता आपण. आता ही 10 फुटाची शिडी आहे. 10 फुटाच्या शिडीला आपल्याला 7 पॅंड्या लागतात. सरासरी आपल्याला मध्यंतरचं अंतर हे मी 12 इंचाचं ठेवलेलं आहे. 2 शिडीच्या मध्ये म्हणजे पाईपावरील अंतर 12 इंचाचं आहे. पावसात काम चालू आहे त्यामुळं पाणी आहे. पाऊस भरपूर जरा लागलेला असल्यामुळे पावसात जरा काम आहे. त्यामुळं तुमच्या लक्षात आलंच असेल की नवीनच बांधकाम अजून आहे, अजून गिलावा झालेला नाही. आता सध्या ते बांधकाम झालं त्यावर आपल्याला शिडी वर जाण्यासाठी शिडी केलेली आहे. कारण वर टाकी येणार आहेत आणि त्या टाकीसाठी जाण्यासाठी टाकीतील पाण्यासाठी किंवा टाकीवर ठेवण्यासाठी किंवा टाकीतील जर हा प्लॅन गेल्यानंतर म्हणजे हा बंगला गेल्यानंतर त्यांना वर जाण्यासाठी ही सोय केलेली आहे. थोडं वर घेतलेलं आहे. त्यासाठी वर घेतलेले आहेत म्हणजे तिथे 2 थर येणार आहेत, त्यामुळं वर घेतलेलं आहे. आता तुम्हाला हे लक्षात येईलच वर 2 थर घेतलेले. आता ते हे असे 2 थर सर्वत्रच येणार आहेत. हे तुमच्या लक्षात आलेलं असेल. हे 2 थर घेतलेले आहेत एका बाजूला. तर हे थर असे इथून पण येणार आहेत आणि त्यामुळे ही शिडी आपण ही वर 8 इंच घेतलेली आहे. कारण 2 थर आल्यानंतर ते 9 इंच येतात, म्हणजे बरोबर टॉप टू टॉप आणि घेताना लक्षात घ्या खाली कोबा होणार आहे. हा इथं कोबा होणार आहे त्यामुळं 1-2 इंच वाढवूनच घेतलेलं आहे. त्यामुळं आपण जेव्हा तुम्ही शिडी करत असाल तेव्हा तळाचा 1-2 इंच टप्पा वाढवणं गरजेचं आहे, जेणेकरून नंतर कोबा केल्यानंतर बरोबर होईल.